श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचं आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहे तुम्ही सर्व मस्त मजेत ना? स्वामी भक्तीत लीन ना? अशीच स्वामींची सेवा करत राहा, स्वामींची भक्ती करत राहा. स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं कसं करायचं आहे, त्याची विधी काय असणार आहे, पूजा मांडायचीच का किंवा नाही मांडली तर चालेल का, हे सर्व पाहणार आहोत. त्यासोबत कोणता नियम पाळायचा आहे, काय खायचं काही नाही खायचं, तर हे सगळं जाणून घेणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना, तर बघा तुम्हाला नक्की कळेल की आपल्याला पारायण कसं करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा स्वामी भक्तांनो, आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा आपण एखाद्या गोष्टीसाठी आनंदात देखील असो, आपल्यामध्ये खूप खुशी असो किंवा दुःख असो, आपण काय करतो, आपल्या जवळच्या व्यक्तीला रोज रोज तेच सांगत राहतो. मग अगदी आपल्या मुलाला देखील आपण आज सांगितलं की बाळा माझं हे दुखते, माझे पाय दुखतायत, दुसऱ्या दिवशी सांगितलं तो ऐकेल, तिसऱ्या दिवशी सांगितलं ऐकेल, पण चौथ्या दिवशी तो स्वतः देखील कंटाळून जाईल आणि म्हणेल काय असतं, रोज रोजच सांगत असते, एक दिवस सांगितलं, 2 दिवस सांगितलं, बस झालं ना आता, का रोज रोजच हे घराणे सांगते मला. पण हेच घराणे जर आपण स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सांगितलं ना, तर तुम्हाला ते काहीही न बोलता ऐकून घेतील. आणि जर तुम्ही ते अंतःकरणातून काहीतरी मागितलं ना, तर स्वामी दत्त महाराज तुम्हाला नक्की देतील. मग आता तुमची कोणतीही इच्छा असू द्या, दत्त जयंतीचं औचित्य साधून गुरुचरित्र पारायण करायला नक्की घ्या. जरी तुमची कोणती इच्छा नसेल तरी घराच्या सुख समाधानासाठी व आपल्या मनाच्या समाधानासाठी हे पारायण तुम्ही नक्की करा. बघा, दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. फक्त एक लक्षात ठेवा, विश्वासाने आणि भक्तीने करा, कारण देव हा भक्तीचा भुकेलेला आहे. तुम्ही किती अंतःकरणापासून सेवा करता हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही पारायण केल्याने तुम्ही लखपती करोडपती लगेच बनाल असं तर मी बोलणार नाही, पण या पारायणामुळे तुमचे चांगले कर्म वाढणार आहेत. आपल्यासोबत वाईट घडते कारण की आपण काहीतरी वाईट कर्म केलं असतं आणि तेच वाईट कर्म जर आपल्याला कमी करायचं असेल, आपले भोग कमी करायचे असतील ना, तर आपल्याला पारायण, सेवा हे सर्व करायचं आहे. आणि फक्त भोग कमी करण्यासाठी नाही, तुम्ही फक्त केलं नाही मला माझे दिवस वाईट चाललेत म्हणून मी पारायण करतोय, असं करून चालणार नाही आहे. तुम्हाला विश्वासाने आणि श्रद्धेने करायचं आहे. बघा, मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची शक्ती दत्त महाराज, स्वामी महाराज तुम्हाला नक्की देतील. त्याच्यामुळे हे पारायण नक्की करा. तर आता दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण आपल्याला कसं करायचं आहे, तर हे पारायण आपल्याला 7 दिवसाचं करायचं आहे. त्यामुळे या पारायणाला आपल्याला 28 नोव्हेंबरपासून सुरुवात करायची आहे. कारण की आपण जर 28 नोव्हेंबरपासून सुरुवात केली ना, तर बरोबर 4 डिसेंबरलाच म्हणजेच दत्त जयंती दिवशी आपल्या पारायणाची सांगता होईल. आपण कोणत्याही पारायणाला सुरुवात करतो ना, अगदी तशीच त्याच प्रकारे आपल्याला या पारायणाला देखील सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण 28 नोव्हेंबरपासून सुरुवात करणार आहे ना, तर त्या दिवशी सकाळी उठून आपल्याला जे आपलं रुटीन आहे, देवपूजा वगैरे सर्व काही करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. स्वामी भक्तांना संकल्प कसा करायचा माहिती आहे, त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये तर तुम्हाला सांगणार नाहीये. पण संकल्प करताना तुमची जी काही इच्छा असेल, तुम्हाला जर समजा मुलाच्या शिक्षणासाठी करायचं असेल, जॉबसाठी, किंवा घरात लग्न जमत नसेल मुलांचं त्यासाठी करायचं असेल, किंवा तुम्हाला घर हवं आहे ती इच्छा असेल, जी काही इच्छा आहे ना ती तुम्हाला दत्त महाराजांना सांगायची आहे. व त्यानंतर तुमच्याकडे लगेच वेळ असेल पारायण करायला तर तुम्ही लगेच पारायणाला बसा. किंवा मग पण काय माहितीये का, ज्या वेळेला तुम्ही पहिल्या दिवशी बसणार ना, सकाळ असो दुपार असो कोणत्याही वेळेला असो ना, तुम्हाला तीच वेळ पाळायची आहे 7 दिवस लगातार. 15 मिनिट पाठीपुढे झाले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आज तुम्ही सकाळी करताय, उद्या दुपारी करताय, तिसऱ्या दिवशी अजून कोणत्या तरी वेळी करताय, तर असं करू नका. एकच वेळ फिक्स करा, तुम्हाला कोणता टाइम भेटेल तो, आणि त्यावेळी करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 हा टाइम सोडून. या कालावधीमध्ये ना आपल्याला दत्त महाराजांची कोणतीच सेवा करायची नसते, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तरी देखील मी तुम्हाला सांगितले, कारण की हा वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो.
आता हे पारायण करताना तुम्ही अध्याय कसे वाचणार व नियम कसे पाळायचे आहेत, तर नियम सांगते तुम्हाला मी. नियम, सर्वात पहिलं तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे. 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. काळे कपडे परिधान करायचे नाही आहेत. आणि शक्य असेल तुम्हाला तर एखादं अंथरूण म्हणजे गोधडी असो काहीही असो ते तुम्हाला जमिनीवर धुवून घ्यायचं आहे आणि जमिनीवर अंथरून त्याच्यावरती झोपायचं आहे. खाली झोपणं शक्य नसेल, ठीक आहे, तुम्ही गोधडी बेडवरती वगैरे अंथरून त्याच्यावरती झोपलं तरी चालेल. आणि त्याचसोबत 7 दिवस तुम्हाला बाहेरचं अजिबात खायचं नाही आहे. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला कशाला गेलात तरी घरातून जेवायला घेऊन जा, पण बाहेरचं अन्न तुम्हाला या 7 दिवसामध्ये टाळायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळी, सुतक, पिटाळ अशा वेळी काय करायचं आहे, तर बघा, मासिक पाळी आपल्याला माहिती असतं की आपल्याला कधी येणार आहे. त्याच्यामुळे मासिक पाळी येण्याअगोदरच तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा, जेणेकरून 7 दिवसात तुमचं पारायण म्हणजेच मासिक पाळी येण्या अगोदर संपून जाईल. पण जर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि तुमची तारीख नसताना देखील तुम्हाला जर आली, तर त्यावेळेस तुम्ही घरातील इतर व्यक्तींना तुम्ही ते पारायण वाचायला सांगू शकता, पूजा करायला सांगू शकता. आणि जर सुतक पडली, सुतक आता लांब पडलं, तुमच्याच गावातील कोणीतरी दुसरी जरा लांबची व्यक्ती गेली असेल, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना कोणालाही ते पारायण वाचायला सांगू शकता. तुम्ही फक्त ऐकले तरी चालेल. पण घरातीलच अगदी जवळची व्यक्ती जर गेली असेल तर त्यावेळेस तुम्ही ते पारायण त्याची सांगता करायची आहे, तिथून पुढे वाचायचं नाही आहे. तुमच्या शेजाऱ्यांना ते उचलून व्यवस्थित ठेवायला सांगायचं आहे पूजा करून. पण जवळची व्यक्ती असेल तर पारायण पूर्ण करायचं नाही आहे. ठीक आहे, तर हे नियम समजले तुम्हाला. आता अध्याय कसं वाचायचं ते आपण जाणून घेऊया. तर बघा, अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला 9 अध्याय वाचायचे आहेत. पहिल्या दिवशी 1 ते 9 असे अध्याय वाचायचे आहेत व दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला 22 पासून 29व्या अध्यायापर्यंत वाचायचं. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय आणि 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 अध्यायापासून 43 अध्यायापर्यंत आणि शेवटच्याच म्हणजे 7व्या दिवशी आपल्याला 43व्या अध्यायापासून शेवटपर्यंत म्हणजेच 53व्या अध्यायापर्यंत वाचून आपल्याला ग्रंथाचीच म्हणजेच पारायणाची सांगता करायची आहे. रोज पारायण वाचून झालं की सर्वात पहिलं गणपतीची आरती म्हणायची आहे, त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे, स्वामी महाराजांची आरती म्हणायची आहे. तुम्हाला रोज आरत्या म्हणायच्या आहेत. जर सकाळी पारायण करत असाल आणि त्यानंतर तुम्हाला लगेच वेळ नसेल मिळत तर संध्याकाळी दिवा लावून देखील तुम्ही या आता पूजा मांडणी करायची का, तर बघा, पूजा मांडणी करू शकत असाल तर अतिउत्तम. पण तुमचं घर छोटंसं आहे किंवा घरामध्ये छोटं बाळ आहे ज्याच्यामुळे ती पूजा व्यवस्थित राहू शकत नसेल, ती मांडणी व्यवस्थित राहू शकत नसेल, तर अशा वेळी तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी चालेल. कारण की आपल्याला जेव्हा आपण पारायणाला बसतो तेव्हा लगातार हे 7 दिवस आपल्याला तिथून मांडणी हलवायची नसते. त्याच्यामुळे जर शक्य असेल तरच पूजा मांडणी करा, नाहीतर तुम्ही देवघराजवळ बसून एखादं आसन घेऊन, ते आसन तुम्हाला रोज 7 दिवस सेम आसन ठेवायचं आहे. आसन घेऊन तुम्ही बसू शकता. एक चौरंग घ्या, चौरंगावरती पिवळा कपडा ठेवा, त्याच्यावरती ग्रंथ ठेवा, गुरुचरित्र पारायण ठेवा व रोज वाचताना आणि वाचून झाल्यावर देखील तो ग्रंथ आपल्याला चौरंगावरतीच ठेवायचा आहे. लगातार 7 दिवस तुम्हाला ग्रंथ हलवायचा नाही आहे चौरंगावरून. ज्या दिवशी तुमची ग्रंथाची पारायणाची सांगता होईल त्याच दिवशी तुम्हाला हा ग्रंथ उचलायचा आहे. बघा, या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं ना तर तुम्हाला 100% फळ मिळेल. स्वामी दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. फक्त नियम काय आहे, तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. छोटे छोटे काही नियम आहेत ते जमलं तर नक्की पाळा. खाण्यासाठी म्हटलं तर तुम्ही इतर काहीही खाऊ शकता, फक्त बाहेरचं काही खाऊ नका आणि मांसाहार टाळा. व रोज जेवढे सांगितले आहेत तेवढे अध्याय वाचा, त्याच्यामुळे तुमचं बरोबर 7 दिवसात व्यवस्थितपणे पारायण पूर्ण होऊन जाईल. तर एकदा नक्की या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करून बघा. श्री स्वामी समर्थ मंडळी.